आज आपण आधी मनाचे श्लोकावर आधी चर्चा करूया. 49व्या श्लोकावर बोलूया आणि मग आणि पुस्तकाचं जी काय पुस्तकाचं वाचली त्या असेल निमित्ताने. त्यांची. 49वा श्लोक. सदा बोलण्यासारखे चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे, सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. એટલે सदा बोलण्यासारखे चालत आहे. पहिलं तर आपल्याला एक वाटतं की आपण नेहमी म्हणतो की दांभिक व्हायचं नाही आपल्याला. इन्सेप्शन सिनेमामध्ये तो जे सांगतो की तुला जर म्हटलं की डोंट थिंक ऑफ एन एलिफंट, थिंक एलिफंट. थिंक आहे, डोंट थिंक ऑफ एन एलिफंट, यू स्टार्ट थिंकिंग ऑफ एन एलिफंट. तर तो प्रकार की मी म्हटलं मला दांभिक व्हायचं नाहीये. स्कीइंग करताना अवॉइड द ट्रीज म्हटलं की आपण जाऊन झाडांवरच आपटतो. फॉलो द स्नो म्हटलं पाहिजे. बरोबर. तर त्या प्रकारे सदा बोलण्यासारखे चालत आहे म्हणजे आपल्याला आपल्या निर्धारावर अढळ राहायचं आहे. बरोबर. अपयश येणार. आपण कितीतरी वेळा असं होतं की आपण ठरवतो त्याप्रमाणे गोष्टी होत नाहीत. आपण आपल्या परीने सगळं करत असलो तरी आपल्या आजूबाजूच्या वातावरणात कुठलं ना कुठलं तरी आव्हान समोर येतं किंवा आपण स्वतः पण आळस करतो. आपण म्हणतो मी 5 वाजता उठणार आहे, पण 5 वाजता जेव्हा गजर वाजतो तेव्हा गजर ऐकू येत नाही किंवा आपल्याला जाग येते आणि इतका थकवा आलेला असतो की आपण शक्यच होत नाही आपल्याला उठणं. आपण कारण देतो किंवा कधीतरी आपण कमी पडतो, कधीतरी आपलं वातावरण आपल्या अंगावर काय म्हणतात आपला नाईलाज होतो कधीतरी. आपण एक काम करू शकतो की क्यूज देऊन ठेवले सुरुवातीला स्वतःसाठी, वेगवेगळे क्यूज ठेवले. जसं आता मी तुला सांगितलं ना, सकाळी उठलो, डोळे उघडले, मग डायरेक्ट उठलो अंथरुणातून, मग 5:30 वाजले होते. विचार केला, अलार्म लावलेला मी 6 वाजताचा, पण मग ठीक आहे बोललो की जर नाहीतरी जाग आली तर कशाला परत. बरोबर. मग तेच जर सतत तू क्यूज लावलेस वेगवेगळे की हे केल्यावरती हे असं झालं तर मी हे करेन, म्हणजे एकतर अलार्म वाजल्यावरती मी पटकन उठेन किंवा माझे डोळे उघडल्यावर मी पटकन उठेन. मग त्याचा निर्णय तुझा आधीच ठरलेला असेल. मग 2-3 महिने जर काही होत राहिलं सतत, तर मग तू मोठा गोल एक ठरवू शकतोस की यार वर्षभर मी हे करतो. कारण त्याच्यावर आपण एक काहीतरी आपला पाया तयार झाला, त्याच्यावर आपण आपलं पुढचं जग उभारू शकतो. आपलं खूपदा असं होतं की यार आपण गोल मोठे ठरवतो आणि मग आपण ते पहिल्याच दिवशी आपल्या फजिती होते. पहिले दिवस पण किंवा तू 4-5 दिवस करतोस आणि मध्ये आरंभशूर आपण ती गोष्ट करतो आणि मग थांबतो. मग त्याच्यात आपलं होतं की आपल्याला वाटतं की अरे दांभिक आहोत. पण तो त्याचा प्रश्न नाही. आपल्याकडे काय म्हणतात स्ट्रॅटेजी नाहीये त्याची. जर आपल्याला दोषारोपण करायचं असेल तर मग दांभिकपणाचा प्रश्न येतो. इथे आपल्याला स्वतःला प्रोत्साहन द्यायचंय, उत्तेजन द्यायचंय, तर मग सतत आपण अरे मी दांभिक आहे करून चालणार नाही. कारण मग आपण ती ओळख निर्माण करतोय स्वतःची, त्या ॲटॉमिक हॅबिट्स मध्ये म्हटलं त्याप्रमाणे. आणि मग आपण तीच अपेक्षा ठेवायला लागतो स्वतःकडे, अरे मी तर दांभिक आहे, मग कशाला, असं नको व्हायला. तर आपला निर्धार अढळ राहायला हवा. मी अढळ निर्धार असलेला माणूस होणार आहे म्हण किंवा आहे म्हण असं म्हणत राहिलो तर त्यानुसार आपण स्वतःला वळवून घ्यायला शिकू शकतो. आणि त्यात हे गृहीत धरून चालायचंय की अपयश येणार आहे छोटं मोठं कुठल्याही गोष्टीत. आपण नुसतं सकाळी उठण्यावर बोलतोय, पण कुठल्याही बाबतीत आपलं काम मी ठरलेलं आहे की मला रोज एवढे शब्द लिहायचे, मला इतकं लिहायचं, लेखन करायचंय आणि ते नाही जमत आहे. जर मला 1500 शब्द लिहायचं ठरलंय आणि मला 500च जमले किंवा मला एकही नाही जमला, तर ते त्या दिवसापुरतं आलेलं अपयश होतं. आणि त्याच्याशी जुळवून घेता यायला आपल्याला अशासाठी हवं, कारण आपण जेव्हा दिवा स्वप्न पाहतो, जेव्हा आपण मनातल्या मनात विचार करतो की मी हे करेन, मी ते करेन, मी यावं करेन, तेव्हा आपण आव्हानांचा विचार करत नाही. आपण सरळ कॅल्क्युलेशन करतो. म्हणजे आता शेअर ट्रेडिंग जेव्हा पहिल्यांदा डे ट्रेडिंग करायला सुरुवात करतो, मी रोज 1% प्रॉफिट घेईन, नाही ते महिन्याभरात मला एवढे मिळतील, 6 महिन्यात मला एवढे मिळतील, वर्षभरात मला एवढे मिळतील. ते तुझं होत असेल ना, ते प्रत्येकाचं होतं की पहिल्यांदा जेव्हा कोण ट्रेडिंग करतो आणि पटकन पैसे मिळतात सुरुवातीला. मी माझं म्हणतच नाहीये, ज्याला कोणाला सुरुवातीला लॉस होतो तो घाबरतो आणि तो पळतो. ज्याला प्रॉफिट होतो ना, दिवसाला समज इंट्राडे करून कोणी कमवलं 1%, 1% दिवसाला, मग आपण त्याचं गणित करतो दिवसाची 200 दिवस, चल 200%, मग ते दिवा स्वप्न मोठं झालं. मग मी हे करेन, मी ते करेन आणि मी भांडवल वाढवत जाईन आणि मग मी एवढा होईन आणि मग एकदम वॉरन बफेला टक्कर. मग तिथे पोहोचताना आपण हा विचार करत नाही की काही दिवस असे असतील जेव्हा आपल्याला 1% नुकसान होऊ शकतं, काही दिवस असे असतील जेव्हा कदाचित 10% नुकसान होईल, कारण आपण गाढवपणा करू त्या दिवशी. मग ह्या गोष्टी आपण
मनातल्या मनात विचार करताना लक्षात घेत नाही तितक्या. त्या प्रत्यक्ष अनुभवातनं आपल्या लक्षात यायला लागतात की नाही, अपयश येणारच, याच्यामध्ये आपल्याला अडचणी येणारच, काही ना काहीतरी आपलं आणि अशा अडचणी येतील ज्या आपल्याला वाटेल की या अन्यायकारक आहेत, हे कसं काय, म्हणजे किंवा एक्सपेक्टेड पण नसतील तुला हा काही म्हणजे गोष्टी. एक त्या हॅरी पॉटरच्या गोष्टीत आहे की तो सगळं काही करतो, एवढे हॉर्क्रक्सेस वगैरे सगळ्या डेथ इटर्सना त्यांच्यावर मात करतो, सगळं काही करतो, आणि सगळ्यात शेवटी जेव्हा शेवटचा हॉर्क्रक्स काढायची वेळ असते, म्हणजे निकालात काढायची वेळ असते, तेव्हा कोण त्याच्यामध्ये येतं, ड्रॅको आणि ड्रॅको आहे, क्रॅब हा. आणि गॉल, म्हणते हे पुचाट पोरं माझ्यामध्ये येते, तर तेवढं सगळं केल्यानंतर. तर तो छोट्या छोट्या गोष्टीने आपल्याला मध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात, आणि ते करतात पण अडचणी त्याच्यासमोर होतात, होते त्यांच्यामुळे ते निर्माण खरोखर होतात. मोठी अडचण निर्माण होते त्यामुळे. तर ते शेवटी आपण त्याला किती महत्व देतो त्यावर आहे, पण ती आपल्या अनुभवावर असतं की ठीक आहे, मी यासारख्या बऱ्याच गोष्टी या छोट्या मोठ्या येत राहणार आहे, मला माहिती आहे, कारण मला आधीचा अनुभव आहे. हा, म्हणजे तुझी स्ट्रॅटेजी बिल्ड आहे, तुझे क्यूज करून हा, जसं आपण म्हणून ठरवलं की म्हणून हे जे छोटे छोटे आपले अपयशाचे दिवस असतात, ज्यामुळे आपल्याला सेटबॅक मिळतो, ज्यामुळे आपण थोडे मागे जातो, 2 स्टेप्स फॉरवर्ड 1 स्टेप बॅक, 1 स्टेप बॅक तेवढी महत्वाची आहे अशासाठी, कारण छोट्या अनुभवांमध्ये स्लो छोट्या अनुभवांमध्ये आपल्याला ते 1 स्टेप बॅक खूप महत्वाचं असतं. त्यावेळेला आपला जो काही मानसिक वैताग, ताण आणि हे काय असतं, तो सगळा तिथे म्हणजे खर्च म्हणण्यापेक्षा तिथे तो व्यक्त करून घ्यावा आणि त्यावर आपण मात करायला शिकायला हवं, त्या पातळीवर. तर आपण जेव्हा उद्या काहीतरी समजा मोठं काम करत असू, किंवा आपला व्याप वाढलेला असेल आयुष्यातल्या कामांचा, तर मग तेव्हा जी मोठी आव्हानं समोर येतील, तेव्हा त्यांचा सामना करण्याचं धैर्य, ती शक्ती आपल्या अंगात असते. हे आता हे जे तुझे वाक्य म्हणतात ना, 2 स्टेप फॉरवर्ड 1 स्टेप बॅक, इगो इज द एनिमी मध्ये आता जो धडा वाचतोय ना, म्हणजे धडा नाही, काय म्हणतात, प्रकरण वाचतोय, त्या प्रकरणात यायचे की त्यांनी उदाहरणं दिली आहेत वेगवेगळ्या जुन्या रोमन काळाची आणि आताची कम्पेअर केले, की अजूनही लोक घाबरतात की 2-4 स्टेप मागे जायला. आता ह्याच्यात 2-4 स्टेप का म्हणतोय, की त्याचं म्हणणं की तुम्ही थोडा वेळ थांबा, मागे जा, आणि मग तुम्ही फेकले जाल. 15-20 स्टेप रनअप घ्या, तुम्ही खूप पुढे जा. पण हे जे मागे जायचं असतं हे लोक करत नाही. त्याच्यात त्याने उदाहरण दिलं एका मार्शल नावाच्या कवीचं, तो रोममध्ये राहायचा आणि त्याचं काम होतं वर्दी द्यायची, की माझा मालक येतो हे जाऊन सांगायचं पुढे. आता तर आपण फोन बिन करून सांगू शकतो किंवा सांगू शकतो मी येतोय, आहेस का अवेलेबल. तेव्हा तो प्रकार नव्हता. मग आधी अँटी ॲम्बुलो म्हणायचे त्यांना, तो जाऊन सांगणार की मालक येतोय, किंवा मालक येत असेल तरी रस्त्याने बाजूला वा, माझा मालक येतोय, असं. तर तो ही कामं करायचा. भोंगा होता तो, भोंगा, किंवा म्हणजे तेव्हाचे जे कवी किंवा हे लेखक विकक जे असायचे ते असेच कोणा ना कोणाकडे अशी कामं करायची. तेव्हाच असं नाही, आता तेच करावं लागतं, दुसरं काहीतरी काम करावं लागतं. म्हणजे आणि ते लिहायचे फावल्या वेळात, आणि कारण ह्या गोष्टीला उत्पन्न यायला वेळ लागतो ना, लेखनातून वगैरे असं. मग त्याने लिहिल्या लेखकाने की त्याला ते काम बिलकुल आवडायचं नाही. म्हणजे हे काय काम आहे, मला श्रीमंत व्हायचंय आणि मला इस्टेट घ्यायची आहे, मग मी तिकडे बसून निवांतपणे करणार. पण त्याच्या लेखनात दिसून येतं की श्रीमंत लोक कसे वाईट आहेत. कारण त्याला ते आवडायचं ना काम, की अरे मी गुलाम झालोय ह्याचा, आम्हाला इथे पाठवते. मग तो आधी मेला नावाच्या माणसाकडे कामाला होता. तो मेला सेनेकाचा भाऊ. अच्छा. तो बिझनेसमॅन होता मोठा, आणि नंतर त्याचे खूप वेगवेगळे मालक बदलत गेले. आणि त्याने लिहिलंय की लेखक म्हणतो की इथे त्याला ते काम आवडायचं नाही, पण आता त्याला ज्या गोष्टींमुळे ओळखलं जातं ती त्याच्या लेखणीमध्ये त्याला जो एक्सपोजर मिळाला त्या कामामुळे मिळाला, की तो एवढा श्रीमंत लोकांच्या घरी जायचा, भेटायचा, तर तो एक्सपोजर मिळाला, त्यामुळे त्याला ओळखलं जाते. पण त्याची तेव्हा त्याला काहीच किंमत नव्हती. त्याला वाटतं काय, त्याला जे साहित्य निर्माण करायचं होतं त्या साहित्यासाठीचा सगळा कच्चा माल त्याला त्या न आवडणाऱ्या कामात न मिळाला. हो, आणि म्हणून त्याचं नाव झालं. मग त्याने आताच्या ह्याच्यात रिलेट असं केलंय की आपण जेव्हा कॉलेजातून बाहेर जातो किंवा आपण एका पोझिशन मध्ये असतो, काम करत असतो, त्या आपल्याला आपलं रोजचं काम आवडत नसतं, किंवा आपण आपल्या बॉस ऐकायला तयार नसतो. मी काय ऐकू, किंवा अगदी अभ्यासात सुद्धा मी एक्स आणि मला अल्जेब्रा आवडतं, पण काय एक्सची व्हॅल्यू घेऊन मी काय करू, मला पुढे नाहीच करायचं. पण ते वेगळं काय ठरतं माहिती का, की कोणीतरी ते सांगायला हवं त्या काळात, जेव्हा तू लहान असतोस, की याचा तुला फायदा काय कसा होतोय, मग तू ते निर्माण होईल. हे शेवटी तेच आहे ना, तू तर जेव्हा काम करत असतोस तेव्हा तुला सांगायला कोणी येत नाही,
की बाबा तू ह्या कामात तुला काय मिळणार, ते तुझं तुला शिकून घ्यायला हवं, ती दृष्टी तुझी तुझी तुला अवगत व्हायला हवी. मग त्याने पुस्तकात लिओनार्डो दा विंची वगैरे यांच्या सगळ्यांची उदाहरणं दिलीत की हे कोणाकडे तरी ॲज अ अप्रेंटिस म्हणून कामाला होते. म्हणजे की तुम्ही जर ठरवलं असेल ना, आता आपण मागाशी डिस्कस करतो की तू छोटी छोटी कामं करून मग तू एकदा मोठ्या कामाकडे जाऊ शकतो. आपलं काय होतं की म्हणजे ही कामं आम्ही करणारच नाही, आम्ही काहीतरी मोठं करायला जन्माला आलोय. मग आपल्या इथे ते UP बिहारची लोक येतात, ती राबतात, मेहनत करतात आणि ती नंतर मोठी होतात, पैसे कमवतात. जसं आता भारतीय लोक अमेरिकेत जाऊन मोठे होतात, काही कामं करतात सुरुवातीला, ते म्हणजे जॅनिटरची कामं करतायत, वेटरची कामं करतात, शिकतायत, जे मिळेल ते करतात, शिकतायत, पैसे कमवतात, मोठे होत आहेत. मग नंतर लोकांना दिसते ते मोठे झालेले, पण आधीची कामं दिसत नाही तिथल्या लोकांना. तेच आपल्या इथे पण आहे, आपल्या इथे दिसत नाही की अरे तो आधी काय करतो आयुष्यात. आपल्या गावात कोणाला कमी प्रतीचं काम करायचं असं असतं. तर ते एक झालं. ते त्या अपयशा, म्हणजे आता मी अपयशाबद्दल म्हटलं, तू म्हणालास की मुळातच छोट्यापासूनच सुरुवात करायची, म्हणजे त्यातून आपल्याला जमिनीवर राहता येतं, उगाच नको तेवढ्या अपेक्षा आपण स्वतःकडनं ठेवत नाही. मग आपण ते करू शकतो ना, सध्या बोलण्यासारखे चालत आहे. जर तू टार्गेट स्वतःचं छोटं ठेवलंयस तर तू त्याच्यावरती काहीतरी अंमलबजावू शकतो, अंमलबजावणी करू शकतोस. सूत्र तुझं छोटंसं आहे तर मग तुला त्याचं पालन करणं पण तेवढं सोपं होतं तुलनेने. एक किकीज डिलिव्हरी सर्व्हिस नावाचा स्टुडिओ जिबलीचा सिनेमा आहे. त्याच्यामध्ये ती किकी 13 वर्षाची जादूगार नसते. त्यांच्यात प्रथा अशी असते की मुलगी 13 वर्षाची झाली की ती झाडूवर बसते आणि कुठल्या तरी नवीन शहरात जाते आणि तिथे वर्षभर प्रशिक्षण घेते. स्वतःचं ती बस्तान बसवते आणि स्वतः काय ते ती ठरवते की तिची जादू कोणती आहे, सगळ्यात सशक्त शक्ती तिची मोठी कशात आहे, तिचा ती शोध घेते. तर त्याच्यामध्ये ती जाते आणि तिकडे म्हणजे डिलिव्हरी सर्व्हिस तिची चालू करते, ती झाडूवरनं ओला ओव्हर चालू करते ती. आणि एक दिवस तिची जादू जाते, तिला उडता येत नाही झाडूवरनं. तिचं मांजर असतं ज्याच्याशी ती गप्पा मारते, तर सारखं ते मांजर म्याव म्याव करायला लागतं. म्हणजे तू बोलत काय नाहीस, तुला बोलता येईन असं झालं, असं कसं झालं. आणि मग तिला कळतं की अरे नाही, मला कळत नाहीये तू काय म्हणतोयस ते, माझी जादू गेली. आणि मग ती एकदम निराश होते, हताश होते. तिला सगळं कामातनं तिचं, कारण काम कसं करणार मी, झाडूवरनं उडूच शकत नाही तर वगैरे वगैरे. आणि मग तिची एक चित्रकार मैत्रीण असते, तर तिला म्हणते चल तू माझ्याबरोबर चल, ती जंगलात राहत असते, चल माझ्याबरोबर, जरा तुला ब्रेक मिळेल एक तुझ्या कामाचा, नाहीतरी तुझं काम होत नाही. म्हणते बरं ठीक आहे. आणि मग तिकडे ती बसून तिचं एक मोठं चित्र तिला दाखवते. ते म्हणते हे तुझं चित्र आहे. तर म्हणते मला तुझ्यावर नाही कल्पना सुचली. ते म्हणते काय म्हणतेस. माझं असं बऱ्याचदा होतं की मला चित्र काढताना बऱ्याचदा चित्र काढताच येत नाही किंवा चित्र सुचतच नाही किंवा मला माझं चित्र आवडतच नाही. म्हणते मग तेव्हा तू काय करतेस. म्हणते मी काहीच करत नाही, मी चित्र काढणंच सोडून देते. मी ब्रेक घेते, मी काहीतरी फेऱ्या मारते किंवा मी स्वयंपाक करते किंवा मी दुसरा काहीतरी टाइमपास करते. मी माझं मन लक्ष कुठेतरी दुसरीकडे घालवते, कारण मला तो ब्रेक हवा असतो त्यावेळेला. किंवा मी चित्र आधी ती म्हणते की मी चित्र काढतच राहते, जर मला जमत नसलं तरी मी प्रयत्न करत राहते. जर मला प्रयत्न करूनही जमत नाहीये कळलं तर मी ब्रेक घेते. तर ते करणं महत्वाचं असतं, कारण त्याशिवाय आपल्याला लक्षात येत नाही. आता हे जेम्स क्लिअरच्या एका न्यूजलेटरमध्ये मला वाचताना आठवलं होतं की त्याने, मला वाटतं कॅमेराचा शोध ज्या माणसाने लावला त्याने तो कसा लावला, तर त्याने आधी भरपूर मेहनत घेतली आणि नंतर वाटतं तो एकदा असाच फिरायला बाहेर पडला होता, तेव्हा त्याला सुचलं. आपण ते युरेका मुवमेंट बद्दल म्हणत असतो की आंघोळ करताना, जेव्हा आपण निवांत असतो तेव्हा आपल्याला आंघोळ करताना आपल्याला कल्पना सुचतात. त्याचं कारण हेच असतं की आपण स्वतःला एकतर अशा चौकटीत बंद केलेलं असतं ज्यामध्ये आपल्याला पूर्ण एकांत मिळतो, त्यामुळे दुसरे कुठलंच आपल्याकडे डिस्ट्रॅक्शन नसतं. आपल्याला आपलं मन लक्ष विचलित करणाऱ्या कुठल्याही गोष्टी आजूबाजूला नसतात. पूर्ण आपल्याला थोडंसं फ्रेश वाटत असतं, त्यामुळे तो मेंदू पण ते पण की आपण आपल्या शरीरावरची घाण काढून टाकत असतो, तर मग आपण एका अर्थी ती एक मेटाफॉरिकल पोकळी निर्माण करतो, ज्याच्यामुळे आपण एक वाव निर्माण करतो चांगल्या विचारांना येण्यासाठी. आणि असं पण होतं की तू त्या गोष्टीबद्दल कधी कधी विचार नसतोस करत करताना, आणि ते सुचतं. ब्रेक द्यायचा स्वतःला, पूर्ण वेळ त्यावर फोकस राहिलो ना तर आपल्याला होतं असं की आपण चौकटी बाहेर पडूच शकत नाही. तर मुद्दाहून आपल्याला स्वतःला इतकं चौकटी बाहेर पाडायचं की नाही, मला त्याचा विचारच करायचा नाही आता. मग वेगळेच अनुभव घ्यायचे, वेगळं काहीतरी दृष्टी मिळते वेगळ्या अनुभवातनं,
आणि मग त्यातनं अचानक आपण तसं स्वतःला आपल्याला कळत नव्हतं की अरे आपण कुठे बसूया, प्रेम मध्ये मावत नाही, फ्रेम मध्ये आपण मावत नाही. खुर्च्या मग लावल्या. आपण मित्राला गौरवला विचारलं आपण, आणि हा. मग त्याने आपल्याला सांगितलं की अरे दुसरीकडे बस ना. हा, तुम्ही त्या बाजूला का नाही बसत? तर ते आपल्याला ते कळायला, ती दुसरी दृष्टी मिळायला. दरवेळेला आपल्याला तिसरा माणूस येऊन सांगणार नाही, तर ती दुसरी दृष्टी मिळायला आपल्यालाच स्वतःला बाहेर चौकटीतून पडावं लागतं. मग त्यासाठी हे असे अपयशाचे दिवस मला वाटतं त्यासाठी सुद्धा महत्वाचे असतात. कारण आपल्याला, तू म्हणालास की काही स्टेप मागे राहावं लागतं, रनअप घ्यावा लागतो, आणि अपयश आपल्याला ते रनअप देत राहतं तो त्या प्रकारचं की नाही तू थांब, नाही 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 नाही, इतक्या चटकन पुढे नाही जायचं, नाही तू थांब, नाही तू थांब, नाही तुला आज सुचणार नाही. पण ती गोष्ट चांगली ना, त्याने तुझं कॅरेक्टर बिल्ड होतं. त्याने तुझं कॅरेक्टर बिल्ड. जर तुला अचानक काहीतरी मिळालं, बघ ना खूपदा आता केबीसी मध्ये वगैरे 5 करोड जिंकतात आणि मग नंतर येतं की याला सांभाळले नाही, त्याने पैसे सांभाळले नाहीत. याचं कारण असतं की त्याला अचानक ते मिळाले, त्याचा वापर कसा करायचा त्याला माहितीच नाही. हा, जर त्याने ते मेहनत करून, म्हणजे त्याला मिळाले कसे की त्याने मेहनत वेगळ्या दृष्टीने केली. हा, की काय मी IAS ऑफिसर बनेन किंवा कारण खूपशे तेच असतात, जनरल नॉलेज ज्यांचं खूप चांगलं असतं, पण त्यांची वाटचाल या दिशेने नसते की मी पैसे कसे सांभाळू शकेन. बरोबर. त्यामुळे त्यांना ते सांभाळता येत नाही. हा, अचानक आले असतात. तेच जो माणूस रस्त्यावरती मेहनत करून हळूहळू बिझनेस वाढवते त्याचा, तो ते पैसा मॅनेज करायला सुद्धा टप्प्याटप्प्याने शिकतोय. हा, असं होतं. ते एक ठरलेलं सूत्र पाळायचं, ती पण पाळायची शिस्त सुद्धा लागण्यासाठी आपल्याला त्या टप्प्याटप्प्यातनं जावं लागतं. हे तुझ्या फेमच्या पण बाबतीत होऊ शकतं. ही जी गोष्ट आहे की सेटअप बॅक आपण पैशाच्या बाबतीत म्हणालो, पण हे कितीतरी गोष्टींच्या बाबतीत होऊ शकतं की ज्याच्यामध्ये तुला यश मिळवायचंय, चटकन मिळालं, चटकन मिळालं की त्याची किंमत राहत नाही. बरेच स्टार्टअप्स म्हणतात बघ की एकदम झटकन आम्हाला ग्रोथ मिळाली आणि ते आमच्यासाठी खरं तर वाईट ठरलं, कारण ते आमच्या अंगावर आलं. ते असं त्यामुळे आम्हाला कळत नाही की हे कसं हँडल करावं, याच्याशी कसं जुळवून घ्यावं. ते आम्हाला टप्प्याटप्प्याने जमलं असतं तर आम्हाला बरं झालं असतं, आम्हाला सगळ्याची व्यवस्था नीट लावता आली असती. करेक्ट. हा, आता आदित्य पिंपळे जसं आपल्याला म्हणाला बघ की पहिल्याच दिवशी सर्व्हर क्रॅश झालं, तयारीच नव्हती. ते माझ्या पण डोक्यात त्याचं उदाहरण आलं होतं. मग पुढची ओळ, अनेकी सदा एक देवासी पाहे. इथे मला ऍब्स्ट्रॅक्शन महत्वाचं वाटतं की आपल्याला जिथे आपण कोणतेही विषय आपल्या वाटेला येतात, आपण बऱ्याच गोष्टी शिकत राहतो. हे पण आपल्याला इंटरेस्टिंग वाटतं, ते पण इंटरेस्टिंग वाटतं, ते पण वाटतं, पण त्या प्रत्येकात आपण तितक्या खोलात शिरून प्रत्येकच गोष्टीत आपण तितका अभ्यास करू शकत नाही. आपल्याला मुख्य कुठल्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे ते डोळ्यासमोर ठेवून त्या अनुषंगाने बाकी सगळ्या गोष्टींचा विचार करता यायला आपल्याला हवा. की मला जर प्रत्येक गोष्टीतलं चांगलंच शोधायचं आहे, तर मग मी प्रत्येक गोष्टीतलं चांगलं शोधत राहीन. जर मी सिनिक मेंटॅलिटीचा आहे, मी प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी किंवा अरे हा वाईट काय शोधणारा असेल आणि मला त्याची जाणीव करायचीच असेल, करायचीच नसेल, तर मग मी प्रत्येक गोष्टीत चुकाच काढत राहीन. काय बरोबरच नाही. आपलं होतं की आपण इथे लिंक करायला बघतोय मनाच्या लोकांची किंवा चांगल्या विचारांची, की याच्यात चांगलं काय सापडतंय का मला. एकदा मग आपण ते स्वतःला ती सवय लावून घेतलेली आहे, त्यामुळे मग आपण ते पाहायला शिकतो. मग तो कॅमेरा बंद असताना सुद्धा बऱ्याचदा आपल्याला सुचतं ना की अरे हा, हे त्या दिवशी आपण म्हटलं त्याच्यासारखं हे त्या दिवशी, म्हणून आपल्याला मनाच्या श्लोकांचा फायदा होतो. तो अशा रीतीने होतोय की आपल्याला विषयांमधले संबंध जोडता यायला शिका, ती समज आपल्याला, त्या दृष्टी आपल्याला ती मिळालेली आहे. आणि ते अगदी अनेकी सदा एक देवासी पाहिजे, इथे त्यांनी सगुण निर्गुणाचा संबंध लावलेला आहे की स्थूल आणि सूक्ष्म दृष्टी वगैरे असं सगळं बरंच बेलसरेंनी बरंच लिहिलंय, आणि ते सगळं बरोबर आहे. फक्त त्याची पुनरावृत्ती करत बसण्यापेक्षा मला त्यातनं काय मिळालं ते मी सांगतो. की आपल्याला जेव्हा वाटतं की एखादी गोष्ट अशी आहे, ती का आहे, आणि त्या मागचं खरं कारण काहीतरी भलतंच असेल, आपण जर ते सोडून दिलं तर त्यात आपलं नुकसान त्या वेळेचं असतं. म्हणजे ती एक प्रकारची अपॉर्च्युनिटी कॉस्ट असते. आपल्याकडे तेव्हा वेळ नसतो किंवा आपलं प्राधान्य त्या गोष्टीला नसतं. आपण आता मेंदूविषयी आपण म्हणालो की ज्या गोष्टीची तुला पडलेली नाहीये, मेंदू ती लक्षात ठेवणारच नाही. मग आपण जेव्हा स्वतःला ती दृष्टी देतो,
ज्यामुळे आपल्याला या गोष्टी आपण महत्वाच्या train करतोय, होतात. स्वतः. आपण हां. स्वतःला ते प्रशिक्षण देतो, ज्यामुळे या गोष्टींना महत्त्व द्यायला आपण शिकतो. हम्म. आणि महत्त्व द्यायला शिकतो म्हणून तो परस्पर संबंध जोडायला आपण शिकतो. आणि तो परस्पर संबंध जोडायला शिकतो हम्म. म्हणून एका वेळेला आपण 10 गोष्टी लक्षात ठेवायला शिकू शकतो. बरोबर. हा. बरोबर. हम्म. तो फायदा त्यातनं मिळायला लागतो जेव्हा आपण मग त्या अनेकी सदा एक देवासी पाहे, म्हणजे देव म्हणजे जो आदर्श आहे. किंवा तुझं जे टार्गेट आहे, तुझं हां. एखादी काही गोष्ट ठरवलीस की मला करायची आहे. जसं मी जे.बी. फुलरचं मागे उदाहरण दिलं गेलं एस.बी. फुलर. एस.बी. फुलरचं, सॉरी, हां. की त्यांनी ठरवलं बिझनेस करायचा. मग त्यांनी त्या दिशेने त्यांनी वाटचाल केली आणि त्यांनी सक्सेसफुल झाले. आणि त्यांना पैसे हवे होते, मिळत नव्हते, उभारायचे कुठून, ते पण त्यांना मिळाले. मी परवा इकॉनॉमिक टाइम्समध्ये एक आर्टिकल येतं मधल्यापणावरती, स्पीकिंग ट्री म्हणून. त्याचं वाचलं होतं की त्याचं उदाहरण दिलं की त्याची आई काहीतरी असंच काम करत नव्हती 4 दिवस. ती वेगळंच पेंटिंग करते, काय काय करते. आणि मग ती म्हणते की माझी 4 दिवस फिक्स सुट्टी आहे महिन्यातून. म्हणजे तिला पिरियडचा काळ असतो तो. मग त्याने खाली लिहिलं की आता डॉक्टर्स सांगतायत, काही ठिकाणी रिसर्च चालू आहे, की तुम्ही पिरियडचं ब्लड जे येतं ते जमा करा. आणि त्याच्यावरती संशोधन चालू आहे की त्याच्यामध्ये जर जास्त स्टेम सेल्स असतील तर ते कॅन्सरच्या क्युअरसाठी वापरलं जाऊ शकतं. अच्छा. मग तू इथे विचारच करू शकत नाहीस की इथे पण रिसर्च चालू आहे. लोक काय म्हणतात सगळीकडे हे अपवित्र आहे किंवा काय असं तसं. पण ज्याची दृष्टी वेगळी आहे तो त्याचा वेगळा वापर करतोय. बरोबर ना? हे लागू होतं ना की अनेकही सदा एक देवासी पाहे. त्याचा विचार आहे की यार की मला इथे पण काहीतरी चांगलं करू शकतो मी या गोष्टीमधून. तसं मला डासांविषयी वाटतं. म्हणजे आता एड्स हा रोग आहे, तो म्हणजे तो एसटीडी आहे आणि तो रक्तात नाही पसरू शकतो. म्हणजे जर तुला कुठलं तरी काय म्हणतात संसर्गबाधित पेन किंवा निडल काहीतरी तुला लागले तर त्याने तुला होऊ शकतं. पण एड्स असलेल्या रुग्णाला डास चावला आणि तोच डास येऊन तुला चावला तर तुला एड्स होत नाही. नाही होत काय? नाही होत. सो एड्स त्या डासामध्ये मोडून पडतो. तुला मलेरिया पसरवू शकतो डास. मलेरिया टिकून राहतो डासामध्ये, पण डास एड्स मारू शकतो त्याच्या ह्याच्यामध्ये. मग त्यावर पण संशोधन होऊ शकतं ना, कारण आपण एका अर्थी एक काहीतरी मध्ये संशोधन आलं होतं की शास्त्रज्ञ म्हणतात, म्हणजे ती हेडलाईन होती, मथळा होता, की शास्त्रज्ञ म्हणतात सगळे डास संपवा जगातले, काय नाही फरक पडणार. म्हणजे उपद्रवीच आहेत, त्यांचा काही उपयोग नाहीये, मेले तरी काय फरक नाही पडत. ते जिवंत राहिल्याने जे काही बेडूक किंवा थोडेफार लोक नाही, थोडेफार प्राणी त्यांच्यावर अवलंबून असतात, ते पूर्णपणे पण त्यांच्यावर अवलंबून नसतात, त्यांना दुसरे पर्याय आहेत. त्यामुळे सगळे डास संपले तरी काय फरक नाही पडणार. म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास किंवा परिसंस्थेचा ऱ्हास वगैरे होणार नाही. अर्थात मग तसं तर माणसाचं पण आहे ना. पण म्हणजे शक्यच नाही ना मुळात. आपण प्रयत्न केला तरी सगळे डास कसे मरतील? केवढे अब्जान, म्हणजे आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहेत डास. पण असाही फायदा होऊ शकतो. म्हणजे असं म्हणणं नाही की आता हे सुद्धा शेवटी मी मथळ्यातच वाचलंय कुठेतरी. कारण मला एकदा प्रश्न पडला होता की अरे असा अचानक येऊन मला डास चावेल, माझी काहीच चूक नाही, ह्याला काय अर्थ आहे? मग मी गुगलवरती सर्च करून पाहिलं, म्हणाल नाही डासात पसरत नाही. म्हटलं असं कसं, का नाही पसरत? मलेरिया पसरतो. मग त्याची काही काही कारण आहेत, ती तर मी तपशिलात गेलो नाही. पण जसं तू हे सांगितलंस की अच्छा त्यातनं काहीतरी फायदा होऊ शकतो, मग कोणीतरी, आणि त्याच्यावर संशोधन चालू आहे. तर मग की डासांमध्ये असं काय आहे ज्याच्यामुळे एड्सवर मात होते? बरोबर. मग कोणी डासांवरती पण संशोधन, कोणीतरी डासांवर संशोधन करू शकतो. तुझा जो विचार ज्या दिशेने चाललाय तर तुला सोल्युशन मिळू शकतं. सोल्युशन सगळीकडे शोधायला प्रयत्न करशील. तू जे एस.बी. फुलरचं सांगितलंस की तू एका दुकानात शिरला आणि त्याला पैसे मिळाले, रॅन्डम त्या माणसाला बिझनेस आयडिया सांगितली, असं असं आहे, मला दे पैसे, आणि तो अननोन, म्हणजे उपाय आपल्या आजूबाजूला असतात. म्हणजे एक जे म्हणतात की देव सगळीकडे आहे म्हणतात, ते आपल्याला फिल्मी डायलॉग वाटतो म्हण किंवा काय. पण थोडक्यात उपाय आपल्या आयुष्यातला कुठलीही अडचण असेल, कुठलाही प्रश्न असेल, त्याच्यावरचे उपाय वाढवून ठेवलेले असतात सगळीकडे. आपण ते फक्त ओळखून उचलायची गरज असते, उचलायचा अवकाश असतो. त्या अर्थाने अनेकी सदा एक देवासी पाहे. म्हणजे इगोइज द एनिमी मध्ये कसं लिहिलं की तो उपाय जे असतात, उपाय नाही म्हणजे संधी ज्या असतात, त्या संधी अशा काही तळ्यासारख्या नसतात की जिकडे कोणीच गेलं नाही आणि तुम्ही पहिले जाऊन त्याच्या अशी उडी मारायची आहे, असं नसतं. त्यांनी लिहिलंय की संधी अशा एखाद्या देवळासारख्या असू शकतात, त्याच्यावर सगळं पालापाचोळा पडलाय किंवा झाकलं गेलंय, ते दिसत नाहीये,
किंवा समुद्राच्या तळाशी असलेला जे खजिन्याची पेटी असते ज्याच्यावर सगळं शेवाळ बिवाळ साचलंय आणि त्यामुळे ते दिसत नाही. पण समुद्र कसं की समुद्रात तू जात नाहीयेस. मी म्हणतो की तू रस्त्याने चालतोयस, तू चालत चाललाय, तुझी वाट आहे आणि बाजूला अशा गोष्टी आहेत जिकडे झाड सहज प्राप्य आहे पण तुला दिसत नाही इतकं. करेक्ट. आणि तुला दिसत नाही कारण तुझ्याकडे ती स्किल नाहीये ती गोष्टी मिळवायच्या. म्हणजे संधी आजूबाजूला आहेत पण तुझ्याकडे स्किल नाहीये. आता कसं आता मध्ये बघ AI येत आहे तर त्या कोडर्सची गरज आहे ज्यांना एआयची स्क्रिप्ट लिहिता येत आहेत वगैरे. अच्छा, AI डेव्हलपर्स नुसते प्रॉम्प्टिंग नाही, मशीन लर्निंग ज्यांना येते त्यांना. त्याच्यात पण वेगवेगळे, पण आपल्याला ते येत नाही. आपल्याला येत नाही. मग त्याच्यात ती संधी हुकली. मग एक हे झालं सदा बोलण्यासारखी झालं. मग दुसरं अनेकी सदा एक देवासी पाहे झालं की तुझ्याकडे उपाय आहेत, तुझ्याकडे संधी आहेत, त्या फक्त तुला ओळखता यायला हव्यात आणि त्याचा वापर करून घेता यायला हवा. आणि तिसरं सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. तुला एकदा ती दृष्टी मिळाली, तुला एकदा कळायला लागलं की गोष्टी अशा का घडतात. पहिलं तर तू पहिल्या ओळीत आपण पाहिलं की ठरलेलं सूत्र आपण पाळायचं. ते का पाळायचं? तो जो काय विधी असतो तो पाळायचा. तू आता त्या इडलीचं दुकान टाकणाऱ्याचं उदाहरण दिलंस. मी ते मागाशी सांगितलं तुला ऑफ द कॅमेरा. इडली कढाई नावाचा तो मूवी होता. थोडं स्पॉइलर्स देतोय. तर तो जो कॅरेक्टर धनुष आहे मूवीमध्ये, तो फॉरेनला जातो. त्याच्या बाबांचं दुकान असतं गावामध्ये इडलीचं. तर ते काय गावात इडली बिडली विकताय आणि बाबांची इडली एकदम फेमस असते जिल्ह्यामध्ये. सगळी लोक इडली खायला येतात. मग बाबांची डेथ झाल्यावर तो परत गावी येतो. तो ठरवतो की मी दुकान चालवेन. तो घेतो दुकान चालवायला. इडल्या बनवतो ते काय लायकीच्या बनत नाहीत इडल्या. मग ते बोलतात चांगले असतात पण तो की ही इडल्यांसारख्याच आहेत, म्हणजे याचं काही स्पेशल नाही आहे, खास तुझ्याकडे काय वेगळं नाही. त्याचे कस्टमर कमी होतात, ते दुसरीकडे जातात वगैरे दाखवलं. मग शेवटी मग त्याला आठवतं की अरे बाबा काय करायचे. मग बाबा सकाळी 3 वाजता उठून जायचे, सगळं ओटा बिटा धुवायचे तिथला आणि ते प्रत्येक किचनमधल्या भांड्याला देवासारखं ट्रीट करायचे, त्याचा रिस्पेक्ट करायचे. आणि मग तो ते सगळं करून बघतो 3 वाजता. आणि आधी पण तो 3 वाजताच उठत असतो, पण तो हे सगळं बाकीच्या गोष्टी करत नसतो जे बाबा करत असतात. त्याची चेकलिस्ट तो पाहायला लागतो. ज्याच्या विधी ज्या बाबा करत होते की प्रत्येक टीका बिका लावत असतात, प्रत्येक भांड्याला पूजा बिजा करतात भांड्यांची, आपल्या सामग्रीची सगळी, ते करत नसतो. तर त्या तो करतो. आणि मग त्या दिवशी जी इडली बनते ती एकदम अल्टिमेट असते. म्हणजे साऊथ इंडियन मूवी माहिती ना कशी, डोळ्यात पाणी बिणी येतं एकदम. पण मग ते की तो विधी करतो, मग त्याला वाटतं की अरे हे विधी केल्याने आपले परत चांगलं झालंय. मग तेच कंटिन्यू. एक तर ठरलेलं सूत्र पाळतो आणि मग ते सूत्र काम का करते ते कळायला लागतं. एकदा आपल्याला कळलं की एखादी गोष्ट का काम करते, तेव्हा त्यानंतरही मग ते सूत्र आता पाळायची गरज नाही असं नाही होत. तो ते पाळत राहतो. म्हणजे आपण पोहायला शिकल्यानंतर मग तो जो काय आपला टायर असतं ते फेकून द्यायला हवं, ते इथे लागू होत नाही अशासाठी. कारण तो जो विधी आहे तो विधी काम का करतोय किंवा त्याच्या मागचं गुपित काय आहे ते गुपित कळल्यामुळे असं नाही होत की त्या विधीचं महत्व कमी झालंय. ते अंगवळणी पडलेलं असतं. त्यामुळे ते जर आपण करत राहिलो तरी फक्त त्या विधीमध्ये सगळं सामावलेलं नाहीये, अंतिम सत्य तो विधी नाहीये, त्या मागे काहीतरी वेगळं कार्यकारण आहे, ते आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून आपल्या मनात कुठला भ्रम नाही राहत. बरोबर, संभ्रम नसतो आपण. आणि हे मला आपल्या आयुष्या बाबतीत अशा रीतीने वाटतं की आपण जेव्हा आपण स्वतःसोबत सुखी राहायला शिकतो, की लहानपणापासून आपण मोठे होत जातो, आपल्याला मित्र हवे असतात, आपल्याला माणसं हवी असतात, लोकांनी आपलं कौतुक करायला हवं असतं. पण एक वेळ अशी येते म्हटलं की लोकांना मी आवडतोय का या विचारापेक्षा मला लोक आवडतायत का, आणि मग मला कोणते लोक आवडतायत, मग मी त्यांच्याबरोबर राहीन. ही एजन्सी आपण स्वतःकडे घेतो. ते आपण तो स्विच होतो जो की मला लोकांना मी आवडतोय पेक्षा मला लोक आवडतायत कोणते, त्यानुसार मी ठरवेन की मला कुठे राहायचंय, कसं राहायचंय. ते जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा आपण स्वतःला प्राधान्य देतो आणि आपण मुळात स्वतःसोबत सुखी राहायला शिकतो. कारण आपल्याला कळतं की आपल्याला काय आवडतं. बरोबर. जेव्हा आपण एकांतात स्वतः सुखी राहायला शिकतो आणि आपल्याला कळतं, त्याचे पण स्टेप असतात. असं नाही की आपल्याला पटकन कळलं नाही, पटकन नाहीच ना. मी म्हणतो की इथे आता जेव्हा तू स्वतःला वेळ देतोस त्याच्यानंतर जी गोष्ट तू आत्मनिरीक्षण आत्मपरीक्षण करावं लागतं.
ते केल्यानंतर कारण आपण आता असे बोलत असताना मी मी तुझ्याबद्दल मत तयार करू शकतो किंवा मी तुझं जितकं सहज निरीक्षण करू शकतो कारण तू मला समोर दिसतोस, तसं मी स्वतःचं नेहमी निरीक्षण करू शकत नाही. मला स्वतःला आठवण करून द्यावी लागते की अरे तू कसा वागतोयस, थांब बघ जरा, नीट विचार कर, असंच वागायला हवं का, तसंच करायला हवं का, किंवा तू मगाशी जे म्हणालास ते बरोबर होतं का, असं ते स्वतःशी मला तो संवाद साधावा लागतो. आणि ते कठीण असतं, ते काम कठीण असतं. कारण आता जसं माझे उच्चार वगैरे चुकले तर तू मला सांगू शकतोस की तू चुकलायस, पण ते माझ्या लक्षात येत नाही बोलताना. व्हिडिओ बघितल्यावर चुकलं. मग ते तिराहित्यासारखं आपण स्वतःकडे पाहायला शिकायला हवं. मुळात या कॅमेरामुळे ती मरत होते, खरोखर ती मरत होते. तर मग जेव्हा आपण ते शिकतो आणि त्यामुळे आपण एकांतात स्वतःसोबत राहायला आपल्याला काय म्हणतात, आपण कंटाळत नाही किंवा स्वतःचा तिरस्कार करणं आपण बंद करतो स्वतःला, किंवा तू तुझं सुख जे आहे ते बाहेर शोधायला जात नाहीस. तू ठरवतोयस मी सुखात आहे, माझा मी शांत बसलास तरी ती ओके, निवांत आहे, असं जेव्हा होतं त्या पलीकडे आपल्याला जे काय मिळतं ते सगळं काय म्हणतात बोनस असतं. बरोबर. मग आपल्याला मित्र हवेत, आपल्याला संपत्ती हवी, आपल्याला मानमरावता व्हावा, या सगळ्या गोष्टी हव्यात. ते एका अर्थी त्या विधीतला तो भाग आहे की जर तुला सुखी राहायचं असेल, जसं आपले सूत्र ठरलेलं असतं की आयुष्यात यश प्राप्त करायचं आहे तर त्या वयात ते टप्पे पार केले पाहिजेत की बाबा तुझ्याकडे घर हवं, काय गाडी बिडी, जोडीदार हवा, काय जे असेल ते. पण त्यावर तू अवलंबून इतपत राहता कामा नये की जर मला या गोष्टी मिळाल्या तरच मी सुखी राहील. बरोबर. माझ्याकडे आता मी आहे, माझे हातपाय धडधाकट आहेत, मी माझं काम करतोय किंवा मला माझी स्वतःकडनं जी अपेक्षा आहे फक्त स्वतःपुरती, ज्याच्यात माझा पूर्ण स्वतःवर नियंत्रण आहे. काहीतरी शब्द आहे का, लोकस फोकस असा काहीतरी शब्द आहे वाटतं, लोकस फोकस इनर, असा काहीतरी शब्द आहे. पण मग ते जोवर मला कळतंय, करता येतंय, तोवर मी सुखी राहू शकतोय. आणि मग इतरांवर मी अवलंबून नाहीये माझ्या सुखासाठी, आणि त्यामुळे मी परजीवी नाहीये. हे शब्द असा आहे तो, अन इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल. याचा अर्थ की तू सायकोलॉजिकल बिलीव्ह दॅट यू आर डायरेक्टली रिस्पॉन्सिबल फॉर युअर ओन ऍक्शन, सक्सेस अँड लाईफ आउटकम्स. थोडं ते स्टोइसिझम कडे आनंदी तेव्हा तूच आहेस. बरोबर. इंटरनल कंट्रोल आहे. बरोबर. मग ते जेव्हा आपण करायला शिकतो तेव्हा मग आपल्या वाटेला जे काय मिळतं आपण ते बोनस म्हणून घेऊ. मग शंकराचार्यांनी सांगितलं तसं की भिक्षा मागताना अशी अपेक्षा ठेवायची नाही की मला चमचमीतच मिळालं पाहिजे, जे मिळेल ते स्वीकारायचं. चमचमीत मिळालं तर मी चमचमीत खात नाही असंही म्हणायचं नाही, त्याचाही आनंदाने स्वीकार करायचा. आणि जे नेहमी मिळतं बेचव जरी असलं तरी त्याने मुख्य आपलं आहे, मी पोट भरलं माझं तर मी सुखात आहे. मला वाटतं की ते कसं होऊ शकतं की तू खूप वेळ भुकेला राहा आणि मग तू काही खा, मग तेव्हा ते छान लागतं, ते मस्त लागतं. मग तोच प्रकार आहे की आपल्याला त्याचं मूल्य कळलेलं असलं की आपल्याला स्वतःच्या एकांताचं किंवा आपलं स्वतःचं मूल्य कळलेलं असलं की मी सुखात कशामुळे राहतोय, ते कळल्यानंतर आपल्याला आपलं साध्य कळतं. मला सुखी राहायचं म्हणजे मला नेमकं काय हवंय हे एकदा कळलं, त्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी असतात ती सगळी साधनं असतात हे आपल्या लक्षात येतं. इतर माणसं माइंड क्लिअर होतं की तुझा आनंद कशामध्ये, खरा आनंद कशात. आणि आपण भ्रमात राहत नाही. आपण इंस्टाग्राम डिलीट केलं, आपल्याला कळलं की अरे तिकडे ऍड्स येत नाहीयेत, याची गरजच नाहीये जगण्यासाठी. मला ठीक आहे 4 कपडे 5-10 कपडे मिळाले, काय घेतलं आपण आणि आपण सुखी आहोत. कारण नाहीतर हे सगळे ऍप्स वगैरे आपण डाउनलोड करून ठेवतो फोनमध्ये, मग आपण विचार होतो हे घ्यायला पाहिजे, ते घ्यायला पाहिजे, मग तुझं बजेट हलतं, सगळं प्रॉब्लेम होत जातो. इथे जाऊन खायला पाहिजे, तिथे जाऊन फिरायला पाहिजे, तो फोमो राहत नाही. मग तुला असं होतं की अरे चल आज मला वाटतंय ना तर मी हे करतो, कारण ते मला वाटतंय आतून की चल आपण फिरायला जाऊया कुठेतरी. मग तू शोधून बघतोयस किंवा कुठे जाता येईल, मग ती सगळी एजन्सी तुझ्याकडे आली, तो सगळं नियंत्रण ताबा सगळा तुझ्याकडे आला. जेव्हा तू ह्याच्यावरती दिसतंय म्हणून तू बघतोय इंस्टाग्राम फोनवरती की यार मला हे दिसतंय, मस्ती जागा आहे, लोक जातात, माझा मित्र गेला मी पण जायला पाहिजे. आणि मग तिकडे गेलो आणि तिकडे 100 माणसं आहेत आणि जागा उभं राहायला जागा नाही, उगा चालू. पण ते आपण मान्य करायला तयार नाही. मग आपण फोटो काढतो, हसतो आणि इंस्टाग्रामवर टाकतो. तेवढ्यासाठी ते सगळं चालू राहतं. मग आपण परजीवी झालो. बरोबर. इथे जो आहे की तो इथे भ्रम नाहीये तुला. मग तो भ्रम नसल्यामुळे आपण एकतर परत पहिली उजळणी त्याची केली तर सूत्र पाळलं, प्रत्येकात चांगलं उपाय शोधता आले, कार्यकारण कळल्यानंतर कुठल्याही गोष्टीचा भ्रम राहिला नाही, असा जो माणूस असतो
करेक्ट. हा. तो काय जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा राहतो. धन्य होतो तो. सही आहे. अजून काय बोलायचं होतं याविषयी? नाही मला माझं झालं, माझे सगळे झाले मुद्दे. तुझं काय? ते पण झाले. मी काय इगोइझ मी मध्ये सांगितलं ना त्याच्याबद्दल. झालं डन. हां, डन.